आता आहे ना भाऊ, मी चाललो होतो नाशिकला जाण्यासाठी. अरे तुम्ही म्हणशाल तू आत्ता जाऊन आला 2-4 दिवसापूर्वी. म्हटलं अरे हो, पण आपलं कसं सीटच आहे, पेपर आहे आता उद्या. मग चला नाशिकला जाऊन येऊ म्हटलं. 1 दिवस आधी जाऊ म्हटलं, नंतर टेन्शन वगैरे काही नको. मग शिवानी आपल्याला आहे ना बस स्टँडवरती सोडलं. आपण लगेच बसवरती बसलो भाऊ. कारण की पटकन बसलो. कारण की बाहेर इतकी गर्दी होती भाऊ. म्हटलं जागा भेटते का नाही भेटते. आपल्या बसमध्ये फुल बस भरून गेलेली आहे आपली. एवढी गर्दी पाहून मी पटकन बसमध्ये चढलो. पहिल्याच सीट पकडलं भाऊ आपल्यावालं. नंतर आहे बाबांनी मस्तपैकी पाय लांबून बसले बाबा मस्त आरामात. बाबांना काही टेन्शन नाही भाऊ. मस्त आरामात बसले बा. त्यानंतर आपण लगेच निघालो बुवा. घाटात आलो एकदम मस्त व्ह्यू वगैरे बघत होतो. आणि एक नंबर वाटत होता आपला हा व्ह्यू तर एकदम. आणि बसमध्ये पटकन कंटाळा-बिंटाळा काही आला नाही बुवा आपल्याला. असा व्ह्यू बघत-बघत आपण केव्हा नाशिकला पोहोचलो ना, मला काहीच कळालं नाही. तेव्हा नाशिकला पोहोचलो आणि ट्रॅफिक राहणार नाही असं कधी होणारच नाही. तर आपण रिक्षामध्ये बसलो होतो ना म्हटलं लगेच चला म्हटलं पटकशीन. तर एक स्टॉपवरून दुसऱ्या स्टॉपमध्ये आपल्याला जायचं होतं म्हटलं आणि थोडा कंटाळा पण आता मला आला भाऊ बसून-बसून. तर आपण फायनली ते उतरलोय आणि सगळ्यात पहिले आपण महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आपण लगेच दुसऱ्या बस स्टॉपवर बसलो. चला आता लवकर मामांच्या ह्याच्यात लगेच मी निघालो ना ॲड्रेस